नांदरगाव आहुर्ली रस्त्याचे काम गेल्या 3 वर्षापासून रखडल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत। नाशिकला जोडणाऱ्या या प्रमुख मार्गावर कामगार, शेतकरी, पर्यटक व नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा होत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे। आहुर्ली हद्दीत सुमारे 300 मीटर रस्ता तयार करण्यात आला असून पुढील सुमारे 300 मीटरचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही। पावसामुळे खड्ड्यात पाणी साचत असल्याने वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नांदरगाव ग्रामस्थांनी रस्त्यावरील खड्ड्यांची चक्क सत्यनारायण पूजा करून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला आहे। पूजेनंतर वाटाण्यांचा प्रसाद तयार करून तो सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आला। रस्त्याचे काम तातडीने सुरू करून पूर्ण न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाचा या खड्ड्याचा करायचं काय? खाली डोकं वर पाय, सार्वजनिक बांधकाम विभागाचा करायचं काय? खाली डोकं वर पाय, आला रे आला, खड्डा आला, आला रे आला, खड्डा आला। अरे येऊ 3 वर्षापासून आम्ही सगळे ग्रामस्थ, परिसराचे लोक आणि आमचे सर्व नांदडगावचे ग्रामस्थ इथे जमले। तुम्ही हाकेच्या अंतरावर जर गेले तर काँक्रिटीकरणचा रस्ता आहे आणि पाठीमागे हाकेच्या अंतरावर जे गेले तर डांबरीकरण रस्ता आहे। पण गेल्या 2.5 ते 3 वर्षापासून काय सार्वजनिक बांधकाम विभागाचा वाद आहे आणि काय कॉन्ट्रॅक्टर लोकांमध्ये मतभेद आहेत हे आमच्या लक्षात येत नाही। आम्ही सर्वसामान्य नागरिक आहोत, पण हा जो मधला पीस आहे, हा मधला जो इलाका आहे, याला कुणीही मालक नाही। सन्माननीय आमदार साहेबांनी फोन केले, सन्माननीय खासदार साहेबांनी फोन केले, कोण कोण फोन करतं, पण याच्यात ते कॉन्ट्रॅक्टर महत्वाचं घेत नाही। मग याला सार्वजनिक बांधकाम विभाग आश्रय देत आहे का? आणि आम्ही त्रस्त झालोय। आम्ही रस्त्याला जमिनी द्यायच्या, कुंभमेळ्याच्या नावावरती 1200, 1300, 2000 कोटी रुपये येत आहे। नुकसान कोणाच होत आहे? आमच्या शेतकऱ्यांचं। आता सकाळी हा माणूस मोटरसायकल घेऊन पडले, त्यांची गाडी पडली, मी पडलो। आणि अशी परिस्थिती जर आमच्याकडे जास्ती शेतकऱ्यांची, आम्हाला कामगारांना कामावर जावं लागतं, कामगारांना कामावर जावं लागतं, कामगारांना शेतात जावं लागतं, ट्रॅक्टर अवजारं न्यावं लागतं, शेतकऱ्यांचं मार्केटला साहित्य न्यावं लागतं। परंतु अशी परिस्थिती आहे, आम्ही आता खूप वतळलोय। म्हणून या जोडीला बोलून घेतलंय आमच्या, त्यांना म्हणलं वाटाणे तुम्ही घेऊन या आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला आरती करून आम्ही वाटाण्याच्या अक्षता त्यांना द्यावा असं मला वाटतं। आणि ह्या जोडीच्या हस्ते आम्ही या खड्ड्याचं सत्यनारायणाची पूजा घातली आणि आता सार्वजनिक बांधकाम विभागाला येऊ देतो, आम्ही प्रसाद देणार आहोत। ही आमची परिस्थिती आहे। या सर्व परिसराच्या वतीनं, नांदडगाव समस्त ग्रामस्थांच्या वतीनं मी सार्वजनिक बांधकाम विभागाचं आणि या कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर लोकांचं सार्वजनिक सर्वांच्या वतीनं निषेध करतो। बाबा